नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी. गुलाबी थंडीत मोंगा म्हणजेच पोपटी पार्टी आकर्षण. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात येत आहेत. स्वच्छ, सुंदर, विस्तीर्ण निळाशार समुद्रकिनारे पर्यटकांच्या मनाचा जसे ठाव घेत आहेत, तशीच येथील खाद्य संस्कृती भुरळी पर्यटकांना पडत असते. येणारे पर्यटक कोकणच्या जुन्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत आहेत. अशातच कोकणात गुलाबी थंडी पडली आहे, त्यामुळे आता ठिकठिकाणी मोंगा पार्टी आयोजित केली जाते. मोंगा पार्टीला उत्तर कोकणात पोपटी पार्टी असंही संबोधलं जातं. या पार्टीचा देखील पर्यटक आनंद घेत आहेत. एका मडक्यामध्ये भांबुर्डीचा पाला, बटाटे, वालाच्या शेंगा इत्यादी घटक एकत्र करून शेकोटी करून त्यात ते मडके ठेवले जाते. आगीच्या वाफेच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण शिजल्यानंतर त्याची लज्जत अधिकच वाढते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीने ही मोंगा पार्टी केली जाते. पर्यटकांसाठी हिवाळ्यात खास आयोजन केले जाते, जिथे स्थानिक पाककृती शिकवली जाते आणि सामूहिक जेवणाची मजा घेतली जाते. हा अनुभव केवळ खाद्य अनुभव नसून कोकणची पारंपरिक शैली, लोकसंगीत, आगीभोवती बसून केलेला संवाद असा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत असल्याचे पर्यटक सांगत आहेत. नमस्कार, मी दीप्तेश कदम आणि माझ्याबरोबर माझे शालेय मित्र सूरज आणि प्रथमेश. आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. कोकणची खास डिसेंबरची एक गुलाबी थंडी ही अनुभवण्यासाठी आम्ही इकडे रत्नागिरी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आम्ही खूप वर्षापासून आम्ही यूट्यूबवर वगैरे फार पूर्वीपासून बघत आलेलो आहे की एक पोपटी पार्टी म्हणून एक आपल्या कोकणाची एक सांस्कृतिक एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपलं एक नॉनव्हेज आणि व्हेज ज्यामध्ये एक सोबत शिजवून आणि त्याची एक वेगळीच लज्जत त्या चिकनला येते, असं आम्ही यूट्यूबवर वगैरे खूप आधीपासून बघत आलेलो आहोत. आणि हे पहिल्यांदा आम्हाला अनुभवायला मिळते. आम्ही इथे रत्नागिरीत आल्यामुळे थँक्स टू आमचे गणेश दादा यांच्यामुळे आम्हाला हे आज अनुभवायला मिळतं. आम्ही खाऊ या 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 अनुभवी आणि एक वेगळंच आम्ही सगळे मित्र आम्ही एकत्र बसून ही गुलाबी थंडी एन्जॉय करतोय. या थंडीत आलेलो आहोत या या सुंदर निसर्गामध्ये आणि एक फार छान आम्हाला एक वेगळीच वाईब येते या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा सांगतो, खूप छान हे झालेलं आहे. खूप छान असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. सगळेजण एकत्र आम्ही एन्जॉय करतो आहोत या रिसॉर्टमध्ये. आणि पुन्हा एकदा थँक्स आमचे गणेश दादा यांच्यासाठी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.